today's class we are going to learn letter writing. मित्रांनो, आज आपण पत्र लेखन कसे करावे आणि पत्र लेखनाचे प्रकार शिकणार आहोत. फ्रेंड्स, letter writing it is divided into different categories and that we will learn today. त्या अगोदर मित्रांनो आपण बघूया की लेटर हे किती प्रकारचे असतात. तर लेटर हे दोन प्रकारचे असतात. फ्रेंड्स, letter is divided into two types. First is formal letter and second is informal letter. We write formal letter for official purpose and informal letter we write to our relatives, friends. अशा प्रकारे मित्रांनो आपण औपचारिक पत्र हे कार्यालयीन व्यवहारासाठी किंवा कुठे ॲप्लिकेशन करण्यासाठी जॉबसाठी लिहित असतो आणि आपण इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र हे आपल्या घरातील लोकांना किंवा रिलेटिव्सला किंवा मित्रांना लिहित असतो. आणि लेटर किंवा पत्र कसे लिहावे हे शिकूया. मित्रांनो, आपण बघणार आहोत पत्र लेखनाचा प्रकार. आता पत्र लेखन कशा प्रकारचे असते त्याचा प्रकार शिकूया. पत्र लेखनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी इत्यादींच्या दैनंदिन व्यवहाराचे. दुसरे व्यावसायिक किंवा कार्यालयीन पत्र. पत्र लेखनासाठी येथे काही सूचना आहेत, त्या लक्षात ठेवा आणि चांगले पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. अँड फ्रेंड्स, वी हॅव लर्न्ड टू टाइप्स ऑफ लेटर्स आर देअर. वन इज कॉल्ड ॲज फॉर्मल लेटर अँड अनदर इज कॉल्ड ॲज इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर इज रिटन फॉर ऑफिशियल पर्पज अँड इनफॉर्मल लेटर इज रिटन फॉर रिलेटिव्स और फ्रेंड्स. अशा पद्धतीने मित्रांनो पत्राचे दोन प्रकार पडतात. आता आपण सखोल अभ्यास करूया. पत्रात उजव्या बाजूला खालीलप्रमाणे पत्ता व तारीख लिहिण्याची व्यवस्था आहे. आधुनिक पत्रलेखनात डाव्या बाजूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फ्रेंड्स, in earlier days or previously we used to write the address at the right side which is given here, म्हणजेच उजव्या बाजूला. परंतु आधुनिक काळात म्हणजेच आता आपण लेफ्ट साईडला ॲड्रेस लिहित असतो, परंतु आपण राईट साईडला देखील लिहू शकतो. आणि मित्रांनो, आपण जेव्हा ॲड्रेस लिहितो त्यावेळेस आपण नाव लिहितो आणि आपण नाव नाही लिहिले तरी चालत असते. सुबोध सपकाळ, कांकरिया भवन, देवपूर रोड, धुळे, 17 मार्च 22, 2019. आणि मित्रांनो, आपण इथे इयर 2019 ऐवजी 2023 देखील घेऊ शकतो किंवा 2024 देखील घेऊ शकतो. फ्रेंड्स, instead of the name we can use XYZ also. आणि आपण कोणतेही नाव लिहू शकतो आणि आपण पत्ता त्या व्यक्तीचा लिहू किंवा and after writing the address we will see पत्त्यात लिहिलेले नाव किंवा क्रमांक नंतर शहर प्रविष्ट करा आणि घराचे नाव किंवा नंबर नंतर पत्ता त्या पाठोपाठ एक कॉमा टाका. आणि मित्रांनो, आपण जेव्हा नाव लिहितो त्यानंतर आपण नाव लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा असतो. त्यानंतर आपण येथे तो एरिया लिहितो म्हणजेच कांकरिया भवन, देवपूर रोड आणि त्यानंतर देखील आपल्याला कॉमा द्यायचा असतो. आणि नंतर मित्रांनो आपल्याला त्या गावाचे नाव लिहिल्यानंतर पूर्णविराम म्हणजेच धुळे 17 फुल स्टॉप म्हणजेच त्या गावाचे नाव लिहिल्यानंतर फुल स्टॉप द्यावा लागतो. पत्त्यातील किंवा त्या पत्त्याखालील तारखेला दर्शवल्याप्रमाणे विरामचिन्हांसह लिहा. आणि मित्रांनो, आपण जेव्हा डेट लिहित असतो त्यावेळेस आपण तारीख लिहिल्यानंतर एक कॉमा देतो आणि इयर लिहिल्यानंतर फुल स्टॉप देतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ॲड्रेस हा रिसिव्हरचा लिहावा लागत असतो. In this way, friends, we have to write the receiver's address. We will write the name of the person to whom we are writing letter, then his area or his address where he lives, then name of the city, and we are giving the full stop and comma wherever it is given here. And afterwards we are writing the date. अशा प्रकारे आपल्याला ॲड्रेस हा लिहावा लागतो. Friends, now let's learn if you are writing letter to your relatives and how to start that letter, that we are going to learn. If you are writing letter to your father, so how you will start? My dear father. If you are writing letter to your mother, my dear mother, my dear brother, my dear sister, my dear uncle, my dear cousin. अशा पद्धतीने आपण वाक्याची त्या लेटरची सुरुवात ही करत असतो. आणि मित्रांनो, आपण शेवट हा कसा करत असतो तर आपण जर वडिलांना पत्र लिहित असाल तर आपण
युअर लविंग सन और युअर लविंग डॉटर लिहितो. त्यानंतर युअर आपण जर आईला लिहित असलो तर बोलतो युअर लविंग सन और सिस्टर. जर ब्रदरला लिहित असलो युअर लविंग ब्रदर और सिस्टर. आणि जर आपण आपल्या सिस्टरला लिहित असलो तर युअर लविंग ब्रदर और सिस्टर. आपण जर आपल्या काकांना पत्र लिहित असलो म्हणजेच अंकलला तर त्यावेळेस आपण लिहित असतो युअर लविंग नेफ्यू और नीस. जर आपण कझिनला लिहित असलो युअर लविंग कझिन. अशा प्रकारे आपण लेटरची एंडिंग ही करत असतो आणि स्टार्टिंग ही याप्रमाणे करत असतो. किंवा आपण युअर लविंग सन युअर लविंग डॉटर याऐवजी आपण युअर लविंगली वापरू शकतो किंवा युअर्स अफेक्शनेटली देखील वापरू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी, जेव्हा आपण आपल्या फ्रेंडला म्हणजेच मित्राला पत्र लिहितो त्यावेळेस आपण काय लिहित असतो. त्या पत्राची सुरुवात ही माय डिअर फ्रेंड किंवा माय डिअर रमेश. त्या मुलाचे नाव घेऊन तुमच्या मित्राचे नाव घेऊन तुम्ही पत्र तयार करू शकता किंवा माय डिअर फ्रेंड म्हणून देखील तुम्ही पत्र तयार करू शकता. आणि अशा प्रकारचे सॅल्युटेशन हे तुमच्या पत्रामध्ये येणार आहे. दिस इज द स्टार्टिंग ऑफ द लेटर, मीन्स this is the format of the letter. We have to write the address, then salutation, then body of the letter and then closing. अशा प्रकारे आता आपण त्या जेव्हा मित्राला पत्र लिहितो स्टार्टिंगला लिहितो माय डिअर फ्रेंड और माय डिअर रमेश आणि एंडिंगला काय लिहितो तर युअर लविंग फ्रेंड. म्हणजे आपण त्याचे मित्र आहोत, तो आपला मित्र आहे म्हणून लिहितो युअर लविंग फ्रेंड और युअर सिन्सिअर फ्रेंड. तुझा प्रेमळ मित्र. अशा पद्धतीने आपण लेटरचे क्लोजिंग करत असतो. आणि मित्रांनो, आयदर आपण या पद्धतीने लिहू शकतो और या पद्धतीने देखील लिहू शकतो युअर लविंग फ्रेंड और yours lovingly or yours sincerely. So friends, when we are writing letter to our teacher, that time we write the salutation dear sir or dear madam. आणि आपण एंडिंग हे त्या लेटरचे युअर ऑबिडियंट प्युपिल किंवा युअर ऑबिडियंट स्टुडंट म्हणून करत असतो. जेव्हा आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीला पत्र लिहितो त्यावेळेस डिअर मिस्टर देसाई और डिअर मिस्टर देशमुख या पद्धतीने आपण त्या व्यक्तीचे सरनेम घेऊन पत्राची सुरुवात करू शकतो. आणि एंडिंग हा युअर सिन्सिअरली हे एंडिंग क्लोजिंग वर्ड वापरून त्या पत्राचा शेवट करू शकतो. व्यावसायिक किंवा व्यावसायिक फर्मला जेव्हा पत्र लिहितो त्यावेळेस आपण ते पत्र एक फॉर्मल लेटर म्हणून लिहित असतो, म्हणजेच एक औपचारिक पत्र म्हणून लिहितो आणि त्या पत्रात आपल्याला डिअर सर और डिअर सर्स वापरावे लागते. आणि एंडिंग हे आपण युअर्स फेथफुली वापरून करत असतो. किंवा मित्रांनो, आपण युअर्स फेथफुली ऐवजी युअर्स ट्रूली म्हणून देखील करत असतो. आता युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली म्हणजे काय तर आपला विनम्र. एका व्यावसायिक व्यक्तीला पत्र लिहिताना डिअर सर युअर्स फेथफुली, संस्थेच्या बॉसला पत्र लिहिताना डिअर सर युअर्स फेथफुली आणि मुद्रणाच्या संपादकाला पत्र लिहिताना डिअर सर किंवा सर युअर्स फेथफुली म्हणून आपण एंडिंग करतो आणि पत्राची सुरुवात ही डिअर सर वापरून करत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण लेटर रायटिंगमध्ये स्टार्टिंग आणि क्लोजिंग म्हणजेच एंडिंग बघितलेली आहे. आता आपण अजून डिटेलमध्ये बघूया. विशेषतः विरामचिन्हे आणि कॅपिटल अक्षरे पहा. शेवटी खालील दुसऱ्या ओळीत नाव लिहायचे असेल की नाही लिहावे. XYZ लिहा. आता इथे एक टिप देण्यात आलेली आहे. बिझनेस लेटरमध्ये संबोधण्यापूर्वी संस्थेचे किंवा फर्मचे नाव आणि आपण ज्याला लिहित आहोत त्याचे पदनाम वगैरे वरच्या डाव्या बाजूला खालीलप्रमाणे दाखवावे. आता मित्रांनो आपण एक लेटरचे फॉर्मॅट बघूया ज्यामध्ये आपल्याला ॲड्रेस देण्यात आलेला आहे. रिसिवर्स ॲड्रेस अँड सेंडर्स ॲड्रेस. फ्रेंड्स, वी आर रायटिंग रिसिवर्स ॲड्रेस ॲट लेफ्ट साइड अँड सेंडर्स ॲड्रेस also at left side. And so what is the receiver's address? Let us say the manager, the Popular Book Depot, 14th October 2023, Bombay. आणि खालील ॲड्रेस आहे द एडिटर, संदेश, अहमदाबाद. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला समोरच्या व्यक्तीला ज्याला आपण पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचे नाव किंवा XYZ लिहून त्यानंतर तो त्याचे डेजिग्नेशन काय आहे किंवा तो काय करतो पदनाम वगैरे आपण त्यामध्ये मेन्शन करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला
डेट मेन्शन करावी लागत असते आणि त्यानंतर आपण त्या प्लेसचे नाव हे लिहित असतो। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला लेटर रायटिंग हे करायचे असते। सो फ्रेंड्स, लेट्स लर्न इन डिटेल। आता पत्राचे स्वरूप आवश्यक आहे, त्यासाठी पत्राच्या विषयानुसार 2 किंवा 3 परिच्छेदांची आवश्यकता असते। सुरुवातीला 2-3 ओळी, मग पत्राच्या विषयावर मध्यंतरी 5-6 ओळींची चर्चा करावी किंवा ओळींमध्ये चर्चा करावी आणि शेवटच्या 1-2 ओळींमध्ये औपचारिकपणे पूर्ण करावा। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला लेटर रायटिंग हे करायचे असते। चांगल्या पत्रलेखनासाठी या सूचनांचे अनुसरण करा। अँड फ्रेंड्स, फॉर रायटिंग अ गुड लेटर an excellent letter we have to follow all these rules आणि आपल्याला ही सर्व नियम अभ्यासायची आहेत, फॉलो करायची आहेत आणि आपण या माध्यमातून एक चांगले लेटर लिहू शकतो। पोकळ परिच्छेदांनी पत्राची सुरुवात आणि शेवट करू नका, म्हणजेच आपल्या लेटरची सुरुवात ही चांगल्या इफेक्टिव्ह लाईन्सने आणि चांगल्या ओळींनी झाली पाहिजे। पत्रातील फॉर्मकडे विशेष लक्ष द्या। परिच्छेद व्यवस्थित करणे, नम्रतेने पत्र लिहा, निरोप आणि स्वाक्षरी निश्चित करणे या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत। आता आपण पत्रामध्ये 3 पॅरेग्राफ देखील करू शकतो। एक इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, त्यानंतर एक मिडल पॅरेग्राफ ज्यामध्ये आपण त्या विषयाशी रिलेटेड माहिती लिहू आणि एक क्लोजिंग पॅरेग्राफ ज्यामध्ये आपण 2-3 ओळीमध्ये ते आपल्याला काय म्हणायचे आहे हे सांगू शकतो। अशा प्रकारे आपण 3 परिच्छेद करू शकतो आणि आपली लँग्वेज ही पोलाइट लँग्वेज पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला पोलाइटली लँग्वेज वापरायची आहे आणि शेवटी स्वाक्षरी निश्चित करणे, म्हणजेच क्लोजिंगला आपल्याला आपले स्वाक्षरी करणे किंवा युअर्स लविंगली, युअर्स सिन्सिअरली आणि आपले नाव किंवा आपले सिग्नेचर करणे आवश्यक आहे। जनरली आपण आपले नाव लिहित असतो। प्रणाम, जय हिंद, वंदे मातरम वगैरे विनय वचने इंग्रजी अक्षरात लिहू नये। आणि मित्रांनो आपल्याला या प्रकारची नावे ही लेटरमध्ये लिहावी लागत नसतात आणि ही नावे या प्रकारची नावे लिहू नये। सो ट्राय टू अवॉइड ऑल सच काइंड ऑफ नेम्स इन द लेटर रायटिंग। बेस्ट रिगार्ड्स ऐवजी BR आणि बेस्ट कॉम्प्लिमेंट्स ऐवजी BC असे संक्षिप्त अक्षर वापरू नका। आणि मित्रांनो बेस्ट रिगार्ड्स यासाठी BR म्हणजे शॉर्ट फॉर्म वापरू नका, तर आपल्याला पूर्ण अक्षरातच किंवा फुल फॉर्ममध्येच ते शब्द किंवा ती ओळ किंवा तो शब्द लिहावा लागत असतो। आणि युअर्समध्ये ॲपोस्ट्रॉफी करू नकोस किंवा युअर्समध्ये आपण ॲपोस्ट्रॉफी यस वापरू नये। आपण येथे बघू शकतो युअर्स ऑबिडियंट सर्वंट, यामध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारे लिहू नये, तर युअर्स ऑबिडियंटली आपल्याला युअर्स ऑबिडियंट सन असे न लिहिता आपल्याला काय लिहावे लागते, तर युअर्स ऑबिडियंटली, युअर्स सिन्सिअरली, अशा पद्धतीने युअर्स लविंगली, अशा पद्धतीने आपल्याला लेटरची एंडिंग करायची असते, क्लोजिंग करायची असते। आणि आपण येस लिहिताना ॲपोस्ट्रॉफी येस लिहू नये किंवा युअर ऑबिडियंट सर्वंट लिहिणे, युअर सिन्सिअरली, युअर ऑबिडियंटली किंवा युअर ऑबिडियंट सर्वंट लिहावे, परंतु युअर्स ऑबिडियंट सन अशा प्रकारचे वाक्य किंवा अशा प्रकारची एंडिंग ही लेटरची करू नये। चांगल्या पत्रलेखनासाठी या सूचनांचे अनुसरण करा अँड फॉलो ऑल द रूल्स फॉर द बेटर लेटर रायटिंग। साध्या, नैसर्गिक आणि शुद्ध भाषेत पत्र लिहा। अलंकार आणि जड शब्द वापरू नका। अँड फ्रेंड्स, राईट इन सिंपल अँड नॅचरल लँग्वेज अँड डोंट यूज द फिगर ऑफ स्पीच अँड डिफिकल्ट वर्ड्स इन द लेटर रायटिंग। आणि मित्रांनो अलंकार म्हणजे काय, तर फिगर ऑफ स्पीच हे आपण पत्रामध्ये वापरू नये। आपली लँग्वेज ही एक सोपी साधी लँग्वेज हवी आणि ती एक नॅचरल लँग्वेज हवी, म्हणजेच एक नैसर्गिक भाषा हवी। शेवटी बघूया, येथे आम्ही नमुना म्हणून 21 विविध प्रकारची पत्रे दिलेली आहेत, त्यांचा नीट अभ्यास करून पत्रलेखन करा। नाउ फ्रेंड्स, here one format is given of letter, one example is given, and that we are going to learn now. Your father is away from home. You manage the home. Write a letter to him about the affairs at home. आणि मित्रांनो आपले वडील हे घरी नाहीत आणि आपल्याला त्यांना पत्र लिहायचे आहे, ज्यामधून आपल्याला सांगायचे आहे की घरी काय चालले आहे किंवा कशा प्रकारे चालले आहे।
तर आपण मित्रांनो लेफ्ट साईडला ॲड्रेस लिहिलेला आहे, जो की आहे वडिलांचा, म्हणजे वडील जेथे गेलेले आहेत तो ॲड्रेस आपण लिहित आहोत. आणि तो ॲड्रेस आहे 627 आदर्श कॉलनी, औरंगाबाद, 7 ऑक्टोबर 2023. म्हणजेच आपण त्या एरियाचे नाव, त्या प्लेसचे नाव आणि डेट लिहिलेली आहे. आणि मित्रांनो त्यानंतर आपण एक लाईन सोडत असतो, स्पेसिंग सोडत असतो, नंतर लिहितो सॅल्युटेशन. We are writing letter to our father, so we will write my dear father, then comma, then we will start the letter. We received your letter this morning. It made us very happy. आम्हाला तुमचे पत्र मिळाले आणि आम्हाला तुमचे पत्र बघून खूप आनंद झाला, खूप छान वाटले. We are all doing quite well here. Deepak and Asmita are going to school regularly. आणि आम्ही येथे खूप आनंदी आहोत. दीपक, अस्मिता या स्कूलला रेग्युलर जात आहेत, नियमित जात आहेत. गीता इज मॅनेजिंग द होम दिस डेज. आणि गीता ही घर सांभाळत आहे. शी डज द वॉशिंग अँड कुकिंग. आय हेल्प हर अ लिटिल, सो वी हॅव नो ट्रबल. आणि ती घर सांभाळत आहे, त्यासोबतच ती वॉशिंग आणि कुकिंग देखील करत असते आणि मी तिला मदत करत असतो. अशा प्रकारे आम्ही घर सांभाळत आहोत. वी होप यू विल फिनिश युअर वर्क अँड कम बॅक इन अबाउट अ वीक. आणि आम्हाला अशी आशा आहे की तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल आणि एका आठवड्यात घरी परत याल. वी आर ऑल अवेटिंग युअर अरायवल. ऑल सेंड देअर लव टू यू. आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत आणि सर्वांनी तुम्हाला एक प्रेमाचा नमस्कार दिलेला आहे. अँड फ्रेंड्स, आफ्टर दॅट वी हॅव टू लिव्ह वन लाईन, then we have to write thank you. Again we have to leave one line and closing your affectionately XYZ. On the place of XYZ you can write your loving son, because we are writing letter to our father. And whenever we are making the paragraph, that time also we have to leave space or line between these paragraphs. अशा प्रकारे मित्रांनो आपण जेव्हा पत्र लिहित असतो त्यावेळेस आपल्याला या प्रकारचा फॉर्मॅट वापरावा लागतो. In this way friends, today we have learnt letter writing. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र कसे लिहावे हे शिकलेलो आहोत. आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला लेटर रायटिंग चांगल्या प्रकारे समजले आहे, तुम्हाला फॉर्मॅट देखील कळला आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे लेटर लिहू शकता. सो थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू.